सोलापूर महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन इलेक्ट्रिक बसेसपैकी 6 बसेसमध्ये लाईट नसल्याचं निदर्शनास आलंय। या बसेसमधील लाईट चोरीला गेल्याचं वृत्त समोर आल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी थेट मर्याई चौकातील एक्झिबिशन सेंटरला भेट देत पाहणी केली। मात्र या बसेसमधून कोणतीही चोरी झालेली नसल्याचा दावा महापौरांनी केलाय। पालिकेनं परिवहन सेवा सक्षम करण्याच्या उद्देशानं इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला 4 आणि त्यानंतर 16 अशा एकूण 20 इलेक्ट्रिक बसेस सोलापुरात दाखल झाल्या आहेत। सध्या या बसेस मर्याई चौकातील एक्झिबिशन सेंटरच्या परिसरात ठेवण्यात आल्या आहेत। या ठिकाणी पाहणी करण्यासाठी महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि नगरसेवक आनंद जाधव उपस्थित होते। परिवहन विभागाच्या पूर्णवेळ नियंत्रण अधिकारी सारिका अकुलवार यांनीही यावेळी परिस्थितीची माहिती दिली। 6 बसेसमध्ये लाईट नसल्याचं स्पष्ट झालं असलं तरी हे लाईट चोरीला गेलेले नसून कंपनीकडूनच या बसेस लाईट शिवाय आल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं। कंपनीकडं याबाबत विचारणा करण्यात आली असून संबंधित लाईट बसवून दिल्यानंतरच या बसेस पासिंगसाठी दिल्या जातील असं कंपनीनं स्पष्ट केल्याची माहिती महापौरांनी दिली। बसेस ज्या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत तो परिसर पूर्णपणे सुरक्षित असून इथं सुरक्षा रक्षक तैनात आहेत। परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची नोंदही ठेवली जात असल्याचं महापौरांनी सांगितलं। दरम्यान बुधवार पेठ परिसरात इलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंगची व्यवस्था उभारण्याचं काम सुरू आहे। वर्कशॉपचं कामही सुरू असून चार्जिंग व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 3 तासात बसेस चार्ज करता येतील। त्यानंतर शहरवासियांना अधिक चांगली परिवहन सेवा देता येईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला। मात्र महापौरांनी चोरीचा दावा फेटाळलेला असला तरी एक महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। जर कंपनीकडूनच लाईट नसलेल्या बसेस पालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या असतील तर बसेस स्वीकारण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात आली होती का? कंपनीकडून अशा अवस्थेत बसेस बाहेर कशा पडल्या आणि पालिकेच्या ताफ्यात येण्यापूर्वी वाहनांची गुणवत्ता आणि आवश्यक उपकरणांची पडताळणी नेमकी कोणी केली असे प्रश्न उपस्थित होत आहेत। इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून शहरवासियांना आधुनिक परिवहन सेवा देण्याचा पालिकेचा प्रयत्न स्वागतार्ह असला तरी बसेसचा ताबा प्रक्रियेपासून पासिंगपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काटेकोर तपासणी होणं गरजेचं आहे। कारण आज लाईटचा प्रश्न समोर आला आहे, उद्या अशाच पद्धतीनं अन्य तांत्रिक त्रुटी आढळल्या तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा। पालिकेला या ठिकाणी 20 बस प्राप्त झालेले आहेत। पहिले 4 बस आले होते, त्याच्यानंतरनं 16 बस या ठिकाणी आले। आम्ही या ठिकाणी काल दिव्य मराठीला बातमी प्रसिद्धी झाली की त्या ठिकाणी 6 गाड्यांमध्ये लॅम्प या ठिकाणी चोरीला गेले म्हणून अशी बातमी प्रसिद्धी झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही जागेवर गेलो, त्या ठिकाणी व्हिजिट केली। त्या ठिकाणी पूर्ण सिक्युरिटी त्या ठिकाणी आहे आणि कंपनीचा माणूस त्या ठिकाणी होता, आपलं महानगरपालिकेचे माणसं त्या ठिकाणी होते। आम्ही पदाधिकारी, महापौर म्हणून मी व सर्व अधिकारी त्या ठिकाणी व्हिजिट केले असता त्या ठिकाणी कुठलीही चोरी झालेली नाही आहे। कंपनीच्या माणसाने आम्हाला फक्त मेसेज दिलं की 6 बसमध्ये एक लॅम्प 2 वॅटचा जो लॅम्प आहे 2 वॅटचा तो चावीने उघडून तो आतमध्ये असतो। मे बी कंपनी या ठिकाणी आम्ही कंपनीला या ठिकाणी फोन करून विचारलं की असं ते लॅम्प नाही, तर कंपनीचे लोकांनी आम्हाला सांगितले की 6 गाड्यांमध्ये लॅम्प मे बी राहू शकतं आणि आमचा माणूस त्या ठिकाणी ते बघण्यासाठीच ते ठेवलेलं आहे। आणि ते जे काय कमी आहेत लॅम्प त्या ठिकाणी 6 गाड्यांमध्ये लॅम्प कमी असेल तर ते आम्ही त्या ठिकाणी बसवून घेऊ आणि मगच आम्ही RTO पासिंगला पाठवू असं कंपनीच्या वतीने त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। मग चोरी वगैरे हा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी नाही आहे, कारण का आपण 2 शिफ्टमध्ये त्या ठिकाणी 4-5 माणसं नेमलेली आहेत आणि रजिस्टर मेंटेन केले की कोण आलं आणि कोण गेलं। या ठिकाणी कुठलीही चोरी झाली नाही, आम्ही व्हिजिट केली असता या ठिकाणी सिद्ध झालं। दादा, एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या बसेस 15 तारखेला आल्यात, मात्र या बसेस अजून सुरू झाल्या नाहीत। काय नेमक्या अडचणी ज्या आहेत या महापालिकेच्या समोर आहेत आणि कधी सुरू होतील, कधी सोलापूरकरांना याची सेवा मिळेल? काल आम्ही परिवहनच्या डेपोला आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली। त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशनचं काम लवकरात लवकर चालू होईल। मला वाटतं अजून 15 दिवसात चार्जिंग स्टेशनचं काम त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि जे आपल्याला MSEBला 2.5 कोटी भरायचे होते ते आपल्याला शुक्रवारपर्यंत 2.5 कोटी भरून एक 8 दिवसाचं काम MSEBवाल्यांचं आहे ते त्या ठिकाणी पूर्ण करतील आणि चार्जिंग स्टेशनचंच फक्त काम राहिलेलं आहे। ते जर पूर्ण झालं तर मला वाटतं 2.5 ते 3 तासात आपले कमीत कमी 20 बस आपले चार्ज होणार 2.5 ते 3 तासात ॲट अ टाईम।
मग ते पूर्ण झाल्यानंतर वर्कशॉपचं थोडंसं काम राहिलेलं आहे, ते देखील या ठिकाणी पूर्ण तर येईल असं आम्ही काल व्हिजिट केली असताना त्या ठिकाणी कळालं. आणि मला वाटतं 1 महिना 1.25 महिन्यात किंवा त्याच्या आत बस आपल्याला या ठिकाणी सोलापूर महापालिकेवर शहरामध्ये बस आपल्या या ठिकाणी चालू होती.